सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पायबंद घाला. सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता कामा नये. पण जेव्हा वक्फ बोर्डावरती गैर मुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय, मग तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे, मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत ह्याची खात्री कशावरून तुम्ही देता? आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय. आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही आहोत, आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षाही जास्त देशाभिमानी हिंदू आहोत. पण हे असं आपल्यात भांडण लावून ठेवायचं, वक्फ बोर्डावरनं मारामारा लावायच्या, आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची, आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची. मग कामगार कायदे, काळे कायदे, शेतकऱ्यांचे कायदे. पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही. कामगार उतरला नाही. कारण ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता कामा नये. कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही, विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं, टेन्शन खाली ठेवायचं. म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने, स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं, कायदे आणले आणू देणं, जमीन गेली जाऊ देणं, धारावी गेली जाऊ देणं. पण तुम्ही टेन्शनमध्ये, अरे माझं काय होणार याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे जे काही काळे कायदे आहेत याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल? किती टक्के? टक्क्यात मोजायची वेळ आली. कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते, हायर अँड फायर, म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही, उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही, सगळं काही मालकाच्या मर्जीवरती. म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे, तू काय घेऊन बसल्यात कायदे बिदे, हे वक्त काय, हे काय, ते काय, हे ह्याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं. म्हणजे आज सुद्धा जी काय बातमी आलेली आहे, आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम म्हणून सामना खेरीज आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो. तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय, तसं नाहीये. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळे चालले ते बघा. आता ही मुंबई आहे, मुंबईमध्ये ओरबाडायचं काम चालूच आहे. आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात. क्लस्टर करा, जरूर करा, पण ते एका बिल्डरसाठी करतायत. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी अदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या. पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं. मग ते वक्फवरनं भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा, आणखीन कशावरनं पण भांडा, म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही, आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार. आज प्रश्न महत्त्वाचा एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले, दोन्हीकडे, इकडे काय आणि वरती काय, जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. अगदी मी चला ठीक आहे, एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, दिलं लोकांनी, बहिणीने आपल्या मतदान केलं, मानू आपण. चला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो तर तुम्ही दाखवा. म्हणजे जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवली ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन, मी पुन्हा देईन, पुन्हा आपण त्यांना मत देईन, असंच हा म्हणजे कोणतं राजकारण हे. म्हणजे ते म्हणतात मी पुन्हा येईन, मी ठीक आहे, पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन, हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू. एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे, जे अमराठी आहेत, मुंबईमध्ये राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यांना चला मराठी शिकूया, त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत, अनेक उत्तर भारतीय येत आहेत. आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया. कशासाठी सक्ती पाहिजे?
पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे. पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल, होऊ देणार नाही, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे. तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता. यांचं सरकार, आपलं सरकार गेल्यानंतर, सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती, पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर, त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर, म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का? त्यांचंही सरकार इकडे बसले, ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का? महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी, त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर मराठी नहीं आती, मराठी लोग गंदे हैं, वो नॉनव्हेज खाते हैं. मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हटलं होतं ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा. आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांना विचारलं याचं, तुम्ही मराठी करता मग हिंदुत्व कसं? तुम्ही हिंदू करता मग मराठी कसं? अरे आम्ही आमचं हिंदुत्व, मी बोललो ना, आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे, मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत. काय चूक आहे? काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा? आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत सांगतोय. तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा. जा, घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो. पण मुंबई में वो मराठी येण्याच पाहिजे ऐसा कोई है ही नहीं. तुमको आलं येतं का नाही आता? हे असेच ही माणसं, ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात देखत होता आणि तो आम्ही बघत बसायचं. पहिले सांगा ना, घाटकोपरची भाषा सुद्धा मराठीच आहे, तिकडे मराठी सक्तीची करा. प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा. आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात, आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही, उलट त्यांना आम्ही आपलंसं करायला बघतोय. मराठी बोला, या आमच्याबरोबर बसा. मी बोलतो ना, अनेक जण मराठीमध्ये बोलतात. शिवसैनिक आहेत काही, मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही, गुजराती आहेत काही, मुस्लिम तर आलेच आहेत आता आपल्यासोबत. पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारताना तुम्ही काड्या कशाला घालताय, आगी कशाला लावताय? कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं, कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कावरावा तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलाद तिकडची, ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय. तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले, तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला, ही बघा बोलून बघा. पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय. काय हिंदीचं आणि आमचं काही वैर नाहीये. सगळेजण हिंदी बोलतातच, मराठी पण बोलतात, पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही? आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा, त्या वयामध्ये. म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण, ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत. त्यांचं एक भाषण, त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते? 16-17. बरोबर आहे. शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते? 16-17. आता 16-17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला. आताची 16-17 वर्षाची मुलं काय करतायत?
म्हणजे त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिसून गेलेला असतो. मग ज्या वेळेला ते बाहेर येतात 20 वर्ष 21 वर्ष नोकरी शोधायला लागतात, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन. नोकरी नाही, नो वेकन्सी. काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार? आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा. आणि तुम्ही ओझं वाढवत आहे. त्यांना त्यांचं जे काही खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, त्या काळामध्ये तुम्ही सक्ती अरे त्याला शिकायचं शिकू द्या ना. शिकू दे, शिकतील. अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला. नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे. पण कुठे सक्ती होती त्यांचे? ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघंही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वी मध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते हा मैंने बोलिया. नको, वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उतना काफी आहे. जिसको समझना है उसको समजा. त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का. म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेचे आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहेत. तू किती वेळा पक्ष बदललास? अरे वा, चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा म्हणजे पक्ष सोडण्याचा, पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा ये माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भीतर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत. हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची. हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही. हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं, मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. आज संपूर्ण जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना. मी अनेकदा सांगतोय, परत सांगणार
ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची. मी गेल्या वर्षी 23 जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. कारण नाही तर तेच होतंय, रामाला भेटताना तुम्ही कशाला बडव्यांसारखे मरे पाहिजे भाजपवाले. आम्ही आणि राम आमचा आहे ते बघून आमचं नातं आहेच, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू, पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्रामध्ये राहा, नाही तर तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा. आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्यागोविंदाने नांदतोय, त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे, हे आज मी जाहीरपणाने सांगतो. प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ. आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे, कारण समाजामध्ये 2-3 वर्ग असतात. कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेश कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण, तुम्ही जनता. तिला हजारो डोळे असतात, हजारो हात असतात, हजारो पाय असतात. आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो, कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया, तिसरा म्हणतो तिकडे जाऊया. समाज भरकटतो त्याच्याचमुळे. समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे. थांबा जरा, कोण भाजपवाला आहे का रे. आणि उद्या परत बातमी येणार, मध्येच राष्ट्रगीत सुरू झालं, जरा बघा कोण नको तिकडे बोटं घालू नका. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.